खानदेश पेड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। कापूस बियाण्यांच्या काळाबाजाराने शेतकरी लुटला। कृषी विभागाची संशयास्पद शांतता संतापजनक। शिरपूर फर्स्ट। शिरपूर तालुक्यात कापूस लागवडीच्या हंगामात शेतकऱ्यांची उघडपणे आर्थिक लूट सुरू असताना कृषी विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप होत आहे। देशी वाणातील Y1 कापूस बियाण्याची शासनमान्य किंमत 852 रुपये असताना हेच बियाणे बाजारात 2,500 ते 3,000 रुपयांना विकले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। विशेष म्हणजे या प्रकाराची दखल घेत भरारी पथकाने चौकशी केली असल्याची माहिती पुढे आली, मात्र त्या चौकशीचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही। त्यामुळे कृषी विभाग नेमकं कोणाला वाचवत आहे असा थेट सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे। कृषी विभागावर बियाणे विक्रेत्यांशी संगनमताचा संशय व्यक्त केला जात असून शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर सुरू असलेल्या या काळा बाजाराकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। शेतकरी पेरणीच्या तोंडावर कर्जबाजारी आर्थिक संकटात असताना काही व्यापारी हजारो रुपयांची अवैध वसुली करत आहेत आणि कृषी विभाग केवळ कागदी कारवायांपुरता मर्यादित राहिला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिरपूर फर्स्टच्या वतीने देण्यात आली। याबाबत आज तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित चौकशी अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा, दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना लुटणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान शिरपूर फर्स्टची 23 मे ते 28 मे दरम्यान सुरू असलेली जनसंघर्ष यात्रा गावोगावी फिरून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहे। त्याच यात्रेदरम्यान कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ही गंभीर समस्या समोर आल्यानंतर संघटनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। येत्या काही दिवसात चौकशी अहवाल जाहीर झाला नाही आणि दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। आज शिरपूर फर्स्टच्या वतीने तालुका कृषी विभागाला निवेदन देण्यात आले। जेव्हा आम्ही 23 पासून ही यात्रा काढली तेव्हा प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की देशी Y1 हा जो बियाणाचा विषय हा अतिशय गंभीर विषय आहे। देशी Y1 हे पीक 852 रुपये त्याची MRP आहे, पण बाजारामध्ये खुलेआम या सगळ्या 852 रुपयाचं Y1 बियाणं हे 2,500 ते 3,000पर्यंत विकलं जात आहे। जेव्हा कृषी विभागाला विचारणा केली की किती आपला साठा होता तर त्यांनी सांगितलं 1400 ते 1500चा साठा होता, परंतु खरं बघायला गेलं तर तालुक्याभरामध्ये 25 ते 30,000 Y1चे बियाणे विकले गेलेले आहेत। तर प्रमुख प्रश्न असा आहे की जरी 2-2.5 हजार रुपये सरासरी धरले तर हे 30,000 जे Y1चे बियाणे या तालुक्यामध्ये विकले गेलेत। 2 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि घोटाळा या तालुक्याभरामध्ये झालेला आहे। आणि जर का शेतकरीवरती आधीच पेट्रोल, डिझेल आणि हमी भावाचं संकट असताना अशा पद्धतीने जर का डीलिंग आणि या कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांवरती असा अधिक रुपयाचा पैसा घेऊन अन्याय केला जात असेल तर हे फार चिंताजनक आहे। याआधी देखील अनेक वृत्तपत्रांनी बातमीदारांनी यावरती बातमी दाखवली आणि त्याचंच आज तात्काळ आम्ही 5व्या दिवशी जनसंघर्ष यात्रेच्या 5व्या दिवशी येऊन तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। परंतु इथं आल्यानंतर एक गोष्ट अशीही घडली की शेतकऱ्यांनी अजूनही याबाबतची लेखी तक्रार दिलेली नाही। तरी या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की जर असं कुठला 852चा बियाणा जर 860 रुपयाला जरी 2 रुपये जास्ती जरी घेऊन घेतला असेल तरी तुम्ही त्याबाबतची लेखी तक्रार करा आणि आमच्याशी संपर्क साधा। जर असा कोणता डीलर किंवा असा कोणता व्यक्ती आढळून आला तर त्याला सर्वस्वी जबाबदार तो डीलर तर असेलच, पण त्यापेक्षा जास्ती तालुका कृषी विभाग त्याला जबाबदार असेल। आणि या 2 कोटी रुपयाचा घोटाळा या भरारी पथक नेमण्यात आलंय, ते भरारी पथक नेमकं फक्त नाश्ता पाणी करायला तिथं जातं की काय असाही प्रश्न होतो। आम्ही या माध्यमातून निषेध व्यक्त करतो आणि येत्या काळात जर का याच्यावरती 2 दिवसाची आज भूमिका स्पष्ट केली नाही तर मोठं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन या तालुक्यात उभारल्याशिवाय राहणार नाही।